घे हातात चकना चकना बोकना चकना बोकना चकना बोकना चकना बोकना चकना बोकना चकना बोकना शांतारा 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 आलात का ढोलात मला येताना लैजिम खेळतच येताल म्हणून आणि तूच म्हणली ना काय म्हणली मी काय म्हणली दारू पिऊया म्हणून म्हणली ना नाही का मी म्हणले केव्हा म्हणले मी पाण्याला जाताना म्हणली ना मला जरा डोकं ठिकाणावर ठेवायचा का न उघडे ठेवून ऐकायचं मी काय म्हणले होते तर मी म्हणलं मी चालले पाण्याला घर उघडे घरात कुत्र शिरण दार लावून या का दारू लावून या म्हणले होते तरी मी विचार करायलो हजार सांगायला तुम्हाला दारू सोडा दारू सोडा दारू सोडा म्हणून तू उलट डोसकय काय उलट डोसके इथं दारूलाच पैसे नाही सोडा कोणाचा बापाचा आणू ते सोडा म्हणत नाही हो मग दारू प्यायची सोडून द्या म्हणते पण कामून 25 माणसं मिळत म्हणत ती दारू पिऊन अक्कल नाही त्यांना उली उली पाणी टाकतात डबल पाणी टाकावं लागते मी किती दिवसापासून प्यालो एकदा तरी मेलो का मी अव पाणी कमी जास्त टाकलेलं काही फरक पडत नाही ती दारूच अशी विषारी असती म्हणा 25 माणसं मेलेत म्हणून सांगायले ना कोण्या येड्यानं सांगितलं तुला कोण्या येड्यानं नाही सांगितलं कालचा पेपर वाचून बघा पेपरच छापून आले काय म्हणून दारू पिऊन 25 मेले म्हणून उद्यापासून बंद खरंच ना दारू बंद नाही पेपर बंद काय कामाचं असं काही बाई लिहून आलं कशाला मरायला घ्यायचं का पेपर काय माय माझ्या बापाला बुद्धी सुचली ह्याच्या गळ्यात बांधलं नाही तर याला कोणी देणं गेलं पोरगी कोणी मला हो हो तुम्हालाच मुखी बस या हिरोला कोणी देत नाही हा 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 बघितलं का हिरो आव तुम्ही नुसते हिरो नाही हिरो होंडा आहेत हिरो होंडा आणि खुतर वासून म्हणाली पुन्हा कोणी देत नव्हतं कोणी देत नव्हतं उगा गुपची बसा तुला काय ठेगळा माहितीये का 5 बाया मया माग फिरायला आज बी पैसे घेऊन काय दादा मया संग लग्न करा किती पैसे जाऊ जा दादा बी म्हणाले तर लग्न बी करा म्हणाले तुला काय कळते असे अवघड काम दादा भाऊ म्हणून करून घ्यावं लागते वा रे वा दादा आणि तुमच्या त्या बहिणी बरे आहेत हो बरे आहेत उद्यापासून तू शेजाऱ्याकडे बघत बस अहो तसं नाही म्हणत मी मग ते आपल्या शेजारचे जाधव साहेब आणि त्याची बायको कस्तुराबाई बघा कसा सोन्यावानी संसार करतात तर आणि आपण का लोखंडावानी करायलो का अहो तसं म्हणी ना ते जाधव साहेब त्या कस्तुरीला कसं ठेवताय हे बघा म्हणते जाधव साहेब त्या कस्तुरीला कसं ठेवताय हे बघा म्हणते आणि मी का तुला सोडून द्यालो का मी ठेवूनच घेतलं ना तसं म्हणे ना वा मग त्यांच्या घरात कशी शांती नांदती हे बघा म्हणते थुत्री आहे त्या शांतीचं नाव माया पुढे काढायचं नाही 15 दिवस अहमदपूरला 15 दिवस लढायला काय त्या शांतीचं नाव अहो ती घ्यायला शांती नाही तुम्हाला ते येऊन जाऊन ती शांती दिसती नजरा पुढी मग शांतता म्हणाली मी शांतता मी काय नाचायलो काय नाचाय लोका सुतर वासून जाधव साहेब काय दिवा लावला त्यानं काय दिवा लावला अहो महिन्याला पगार झाली की नवी साडी आणते किंदा झालं उचकनात आणते म्हणून सांगते होय हा काय आणि मी नाही आणली का तुला साडी कवा आणली ध्यान कर तुम्हीच ध्यान करा कवा आणली लंडी करू नको तुम्हीच ध्यान करा तुमच्या लक्षात आहे का बघा कवा आणली तर ध्यान कर हो तुम्हीच करा ध्यान चांगलं माहित हो सांगा बरं आता सक्रात येईल तर 3 वर्ष होतात ऐका याच्या जीवाला लाज 3 वर्षाला एक साडी आणते बायकोला मधी का आणणार नव्हतो का मी मग कुठं बिघडलं तू माहेरी गेली होती अहो माहेर गेले काय तुम्हाला सांगून गेलते का साडी आणू नका म्हणून आणि तू माग काय साडीचं माप हा. तुमच्या टपऱ्या बापानं घेतलं होतं का साडीचं माप झंपराचं असते का साडीचं साडीतलं काही कळते का तुला मला नाही तुम्ही कुठं तुम्हालाच कळते साडीतलं मी कुठं नेसते साडी तुम्हाला नाही काही कळते. येडी आहे काही काही साडीला झंपलाचं फिश चिटकून राहते काही काही साडीला पदरही नसते आणि काठही नसते नवऱ्याच्या मनात आलं तर धोतर म्हणून नेसता येते बायकोच्या मनात आलं तर साडी आणि सुतर वाजून साडी 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 आलं म्हणजे काय लय वाघ मारला का अहो, नसती साडीच नाही म्हणत मग? 15 दिवसाला सिनेमा बघायला घेऊन जाते कोणाला कस्तुरीला बापू 8 दिवसाला हॉटेलमध्ये नेऊन काय बी खाऊ पिऊ घालते कस्तुरी हो कस्तुरीला रोज गार्डन मध्ये फिरायला घेऊन जाते कस्तुरी हो कस्तुरीला तुम्ही कधीतरी नेता का मला काय नको वाटते का रोज घेऊन फिरा वाटते पण तिच्या नवऱ्याला कैल्यावर मारील ना तिला नाही मला म्हणते मला निघाला वर थोवार करून तिला घेऊन तुम्ही मला एक सांगा तुम्ही दारू सोडणार आहेत का नाही
आता तर कमाल झाली ती. तुम्ही दारू सोडणार आहेत का नाही? नाही तर काय करते? तुम्ही दारू नाही सोडली तर मीच तुम्हाला सोडून देते. हो दे. दारू हो भटभट दारूसाठी सोडते. असा चांगला नवरा सोडते. चांगला, लय गुण चांगला. आणि होय समजा मला सोडून दिल्यावर मग एकलीच राहते का? एकली कशी राहील? मी दुसरा करते. हा, आणि मला काय रोग आला का? तुम्ही दारू ढोसायलात माझं ऐकणत म्हणून सोडते तुम्हाला. आणि समजा हो दुसरा केला आणि ते पिऊ लागला तर मग त्याची बी वरी 6 महिने वाट पाहिजे आणि तिसरा करीन. आणि ते पिऊ चौथा करते, चौथा. तुमचा टकलो हैवानाचा झेंडाच लावते आता. हा, अगं येड भोंगाडे, वर्षाला बदलायला नवरा म्हणजे तुला काय नगरपालिकेचा अध्यक्ष वाटला का? घडी हे कसं बोलायचं सुचते, कसं सुचते हे बोलायचं. मारती का? मारते, ठोबार फोडते. हा, लोक गोळा करू नको. लोक गोळा करू नको. असं झुलत आल्या तमाशा दाखले लोक गोळा होणार नाही तर काय होणार? आपापल्या घरी सुधरा. काय नाटक सोंग नाहीये. त्या लोकाला काय म्हणणं का लय खुंदळ मारतील. हा, मी लय डेंजर माणूस आहे मी. माहिती हे लय आवाज- आवाज विवाज म्हणायचा डोकं उठू नका सांगायला मी. मारती मारते नाही, थोबार फोडते मी. मला? हो, तुम्हाला का भीती वाटलं का? जा म्हणाले आता तर डोसक्यावर पाणी गेला. जाईन ना डोसकर पाणी थांबायला जागाच कुठे. मला हो, मारते. भीती वाटलं काय? तू असं टच गोईंग करून बघ. ओके, जा म्हणाले गुन्ह्यानं बाहेर. हा? तुम्ही गुन्ह्यानं बाहेर जा म्हणाले. खामोश. गुन्ह्यानं जा म्हणाले तुम्हाला गुन्ह्यानं जा म्हणाले ना. हा, उगा माणूस ऐकून घ्यायला कवापासून करल. आता तू मेली आता काऊनला पाहिली. अहो, तुमचा थोबाड फिरलाय. मी जागा सोडली नाही मग नाही, मी जागेवरच आहे म्हणा. का म्हणला पाहिजे इकडे थोबाड करा. आता तू नुसतं हातात लावून बघ. अहो, जा म्हणाले गुन्ह्यानं मार खाऊ नका तुम्ही. हा, तुला तुकडे तुकडे करतो ते. तुम्हाला बाहेर जा म्हणाले गुन्ह्यानं. तुकडे करतो तुम्हाला ते. जा म्हणाले बाहेर मी. मारत तुम्हाला मी बाहेर जा म्हणाले. हात लाव. तुम्हाला मी बाहेर जा म्हणाले. आता मेलीकडे तू. आता तर तू काहीच खरं नाही. आता तू नुसतं हातच लावून बघ. अहो, जावं गुन्ह्यानं बाहेर. आता नुसता असा हात लावून बघ. जा म्हणाले या गुन्ह्यानं तुम्हाला. तुला खत्तम. तुम्हाला गुन्ह्यानं जा म्हणाले मी. तुकडे तुकडे गुन्ह्यानं जा म्हणाले बाई मी. आता नुसतं तुम्हाला गुन्ह्यानं जा म्हणाले बाई मी. तुला लई मारलं असतं मी, पण हात पुरत नाही म्हणून गुपचूप बसलो. रिकामी नाही मार खायला. स्वतः कष्ट करून जगत येईल तुम्हाला बी जगवी ते तेव्हा मारायची हिंमत होती. हा, दुश्मनाला मारले सारखी मारली. दुश्मन तर तुम्ही 7 जन्माचे दुश्मन आहेत. काय कामाचं भांडण बंद आजपासून. आता बसलं का टक्कुऱ्यात? रोज पाया पडून सांगितलं, हात जोडून सांगितलं, नाही आलं ध्यानात. आज गावात पडल्यावर आलं का ध्यानात? सुई आवाज यायला. बंद तासपासून खुश आहे का तू? आता कोण्या बी बाईच्या नवऱ्यानं दारू सोडल्यावर त्याची बायको खुशच होणार ना. मग तुम्ही दारू सोडली तर मी खुश. गरम लागायला लागते. नवीन आहे ना, तुम्हाला सवय नाही ना मार खायची. एकदा झाली ना सवय मग काय नाही. बंद तासपासून बस तू खुश. तुम्ही दारू सोडली तर खुश, मी बी खुश. मग मी बी खुश. गरम लागायला बंद तासपासून